बीदर शहर के चन्ना बसवा पट्टेदोरू रंग मंदिर में जुमा के दिन लोकायुक्ता की जानिब से एक अहम अवामी शिकायत सुनवाई प्रोग्राम रखा गया था। प्रोग्राम का इफ्तिताह करने के बाद खिताब करते हुए कर्नाटका के डेप्यूटी लोकायुक्ता जस्टिस बी वीरप्पा ने कहा कि मुआशरे में तालीमी याफ्ता धोखेबाजों की तादाद बढ़ती जा रही है, जबकि लोकायुक्ता इदारा बदनवान ऑफिसरों के लिए खौफ और अवाम के लिए इंसाफ की उम्मीद बना हुआ है। उन्होंने कहा कि लोकायुक्ता मुल्क के सबसे ताकतवर और खुदमुख्तार इदारों में से एक है। ये वही इदारा है जिसने माजी में बड़े बड़े सियासी रहनुमाओं और मिनिस्टर के खिलाफ भी कार्रवाई की है। अगर किसी शख्स को सरकारी दफ्तर या ऑफिसरों की तरफ से परेशानी हो तो वो लोकायुक्ता में शिकायत दर्ज कर सकता है और उसकी शिकायत पर कानूनी तौर पर कार्रवाई की जाती है। उन्होंने कहा कि शिकायत दर्ज करने के बाद लोगों को डरना नहीं चाहिए और अपने केस को उसके अंजाम तक ले जाना चाहिए, क्योंकि कई लोग दरमियान में ही पीछे हट जाते हैं। उन्होंने समाजी तंजीमों से भी अपील की है कि वो जुल्म और नाइंसाफ़ी के खिलाफ मजबूती से लड़ें। उन्होंने ऑफिसरों को तनबीह करते हुए कहा कि सरकारी ओहदा मिलने का मतलब रिश्वतखोरी की इजाज़त नहीं होता। अगरचे कई ऑफिसर्स ईमानदारी से काम कर रहे हैं, लेकिन बदनवान अब भी एक बड़ी समस्या बनी हुई है। उन्होंने कहा कि बदनवान ऑफिसर जिंदा होते हुए भी मुर्दा के बराबर है। जस्टिस वीरप्पा ने ईमानदारी और अच्छे अखलाक की अहमियत पर जोर देते हुए कहा, नाजायज़ तरीके से कमाया गया पैसा आखिरकार इंसान को दुख और परेशानी ही देता है। उन्होंने कहा कि उन्होंने ऐसे कई ऑफिसर देखे हैं जिन्होंने करोड़ों की जायदाद जमा की, लेकिन बाद में उनकी ज़िंदगी और ख़ानदानी हालत मुश्किलात का शिकार हो गई। उन्होंने कहा कि बच्चों को अच्छे अखलाक, संस्कार और अखलाकी तालीम देना बहुत ज़रूरी है। जब माशरा अच्छे अखलाक और क़दरों पर चलेगा तभी बदनवानी को जल्द से जल्द ख़त्म किया जा सकता है। उन्होंने कहा कि दुनिया हमेशा महात्मा गांधी, डॉक्टर B.R. अम्बेडकर, बसवेश्वरा और सुभाष चंद्र बोस जैसे अजीम रहनुमाओं को याद रखती है, सिर्फ दौलत जमा करने वालों को नहीं। जस्टिस वीरप्पा ने मजीद कहा कि आजकल झूठे मुकदमा दर्ज करने का रुझान भी तेज़ी से बढ़ रहा है। उनके मुताबिक तकरीबन 40,000 झूठे केसेस अभी पेंडिंग हैं। उन्होंने खबरदार किया है कि झूठे केस दर्ज करने वालों को 3 साल की कैद और जुर्माने की सज़ा हो सकती है। शिकायत सुनवाई के दौरान कुल 123 शिकायतों का निपटारा किया गया। जस्टिस वीरप्पा ने कई ऑफिसर्स को पेंडिंग काम मुकर्रर मुद्दत के अंदर मुकम्मल करने की हिदायत दी और ज़रूरत पड़ने पर सख्त तनबीह भी की। इस प्रोग्राम में बिदर के DC शिल्पा शर्मा, लोकायुक्ता के डिप्टी रजिस्ट्रार अरविंद, जस्टिस राघवेंद्र उपाध्याय, जिला पंचायत CEO दिलीप बडोले, SP प्रदीप गुंटी, DFO सुमित कुमार पाटिल, एडिशनल डिप्टी कमिश्नर शिवानंद कराले और लोकायुक्ता SP सिद्धा राजू समेत कई ऑफिसर्स और कसीर तादाद में लोग मौजूद थे। लोकायुक्ता जस्टिस B वीरप्पा ने क्या कहा, जानने के लिए वीडियो को पूरा अंत तक ज़रूर देखें। ನಾವು ಇವತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇರುವ ಕೇಸುಗಳನ್ನು ಇತ್ಯರ್ಥಪಡಿಸೋಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೂರಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ ನಾನು. ಸುಮಾರು ಜನಕ್ಕೆ ಲೋಕಾಯುಕ್ತ ಸಂಸ್ಥೆಯ ಬಗ್ಗೆ ಅರಿವಿಲ್ಲದೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಲೋಕಾಯುಕ್ತ ಬಗ್ಗೆ ನಾನು ನಮಗೆ ಅರಿವನ್ನು ಮೂಡಿಸೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ. ಈ ಲೋಕಾಯುಕ್ತ ಸಂಸ್ಥೆ ಇಡೀ ಭಾರತದಲ್ಲೇ ಬಲಿಷ್ಠವಾದ ಒಂದು ಅಂಗ. ನಾವು ಯಾವ ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲದೆ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಸ್ವಾಯತ್ತ ಸಂಸ್ಥೆ, ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಬಾಡಿ ನಮ್ಮದು. ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಇತಿಹಾಸವಿದೆ. ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲೇ ಮೊದಲಿಗೆ ಒಬ್ಬ ಸಿಟ್ಟಿಂಗ್ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ನ ಜೈಲು ಕಳಿಸುವಂಥ ಲೋಕಾಯುಕ್ತ ನಮ್ಮದು. ಸಿಟ್ಟಿಂಗ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ನ ಜೈಲು ಕಳಿಸಿದ್ದೀವಿ. ಸಿಟ್ಟಿಂಗ್ ಲೋಕಾಯುಕ್ತ ಮಗ ತಪ್ಪಾಡ್ದಂತೇಳಿ ತಾನು ರಿಸೈನ್ ಮಾಡಿ ಮನೆ ಹೋಗಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ ಯಾರೇ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ನಿಜವಾದ ತೊಂದರೆ ಆಗಿದ್ದರೆ ಲಾಯರ್ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಂಗಿಲ್ಲ, ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮುಂದೆ ನೀವು ಬರ್ಬೋದು. ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಪೇಪರ್ ಬರೆದಂತಹ ವಿಷಯಗಳು ನೋಡಿ ನಾವು ಪಬ್ಲಿಕ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದ್ದರೆ ಸುಮೋಟೋ ಕೇಸ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಿತ ಕೇಸ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ನೀವು ಇಲ್ಲಿಂದ ಬೆಂಗಳೂರು ಬರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತ ಕಾಗದ ಬಂದರೆ ನಿಮ್ಮ ಕೇಸ್ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡ್ತೀವಿ.
ಯೂಟ್ಯೂಬಲ್ಲಿ ನೋಡಿ ಅದನ್ನು ಸುಮೋಟೋ ಕೇಸ್ ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಇತ್ಯರ್ಥಪಡಿಸಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಇದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡ್ಬೋದು, ಸುಮೋಟೋ ತಗೋಬೋದು, ಪೇಪರ್ ಮೇಲೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ವಿಡಿಯೋ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಯಾರೇ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಕೊಟ್ಟರು ಪಬ್ಲಿಕ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದ್ದರೆ ನಾವು ಕೇಸ್ ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಕೇಸ್ ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಅವ್ರು ರಿಪ್ಲೈ ಕೊಡಬೇಕು. ಅವ್ರು ರಿಪ್ಲೈ ಕೊಟ್ಟರೆ ಮತ್ತೆ ಅದನ್ನು ನಿಮಗೆ ನಾವು ಕಳಿಸ್ತೀವಿ. ಈ ಥರ ರಿಪ್ಲೈ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನೀವೇನು ಹೇಳ್ತೀರಾ ಅಂತ ಪ್ರತ್ಯುತ್ತರ ಕಳಿಸಬೇಕು ಅಂತ. ಅವ್ರ ರಿಪ್ಲೈಗೂ ನಿಮ್ಮ ಪ್ರತ್ಯುತ್ತರಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಒಂದಕ್ಕೊಂದು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅಂದಾಗ ಅದು ಬರೀ ಮಾಹಿತಿ ಇದ್ದರೆ ಲೋಕಾಯುಕ್ತ ಸಂಸ್ಥೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲೂ ಲೋಕಾಯುಕ್ತ SP ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು 16-17 ಜನ ನಮ್ಮ ಸ್ಟಾಫ್ ಇರ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಕಳಿಸ್ತೀವಿ, ಇದು ಚೆಕ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ರಿಪೋರ್ಟ್ ಕೊಡಿ ನಮಗೆ. ಒಂದೊಂದ್ಸಲ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಬರ್ತವೆ. ಅವಾಗ ನೀವು ಹೇಳಿದ್ದು ಮತ್ತು ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದು ಒಂದು ಟ್ಯಾಲಿ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದಾಗ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಟೀಮ್ ಅಂತಿದೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ, ಅವ್ರನ್ನ ಕಳಿಸ್ತೀವಿ. ಅವ್ರು ಬಂದು ನಿಮಗೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟು ಚೆಕ್ ಮಾಡಿ ನಮಗೆ ರಿಪೋರ್ಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದೆಲ್ಲ ಆದಮೇಲೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ತಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಡಿಲಿಕ್ಷನ್ ಆಫ್ ಡ್ಯೂಟಿ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಮಾಲ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನು, ಕರಪ್ಷನು ಇದ್ದಾಗ ಸೆಕ್ಷನ್ 12 ನಾವು ಅವ್ರ ರಿಪೋರ್ಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ರೆಕಮೆಂಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಎನ್ಕ್ವೈರಿ ಅವರು ನಮ್ಗೆ ಎಂಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಎನ್ಕ್ವೈರಿ ಆದಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಪನಿಷ್ಮೆಂಟು ಇದೆ. ಈ ಥರ ಲೋಕಾಯುಕ್ತ ಸಂಸ್ಥೆಯ ಒಂದು ಸಣ್ಣ ವಿವರ. ರೂಪಾ ಸೂಪರಿಂಟೆಂಡೆಂಟ್ ಬಾಲ್ಕೆ ಗುರುರಾಜ್, ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಚೈಲ್ಡ್ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಆಫೀಸರ್. This authority, when listing the brother of this authority among this authority, when listing earlier register sumoto case on 59/2023. ಬಾಲಕಿಯರ ಬಾಲಮಂದಿರ ಮೈಲಾರ್ ಬೀದರ್ ಕನ್ನಡ 6 irregularities. The authority submitted a report that all irregularities have been complied. In order to verify, cross-verify, say, yesterday the Santosh Rathod, police inspector, Lokayukta Bidar, was deputed to visit the spot and submitted all the grievances, all the irregularities are pointed out.